Good morning, all first year student. So today we are going to basic science chemistry lecture number 9. Then last lecture having study chapter number 2 metal corrosion, its prevention and electrochemistry. So in this chapter there are many types study in last lecture. So today's lecture are start. नेक्स्ट पॉईंट प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेटल करोजन अँड प्रिव्हेन्शन, मेटल करोजन इट्स प्रिव्हेन्शन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमधील बरेच पॉईंट स्टडी केले आहेत. त्यामध्ये करोजन, टाईप्स ऑफ करोजन, प्रिव्हेन्शन असे पॉईंट आपण स्टडी केले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ करोजन हा पॉईंट स्टार्ट करायचा आहे. सो प्रिव्हेन्शन ऑफ करोजन इन प्रिव्हेंटिंग करोजन इज ऑफ इम्पॉर्टंट इन ऑर्डर टू अवॉइड ऑफ लॉसेस. मेजॉरिटी ऑफ द स्ट्रक्चर वी यूज आर मेड आउट ऑफ मेटल. दिस इन्क्लूड्स ब्रिज, ऑटोमोबाइल्स, मशिनरी, हाउसहोल्ड goods like windows, grills, doors, railways lines, etc. प्रिव्हेन्शन ऑफ करोजन म्हणजे करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय उपाय करता येईल त्या आपण या प्रिव्हेन्शन ऑफ करोजनमध्ये बघणार आहोत. सो प्रिव्हेन्शन ऑफ करोजन, ब्रिज, ऑटोमोबाइल्स, मशिनरी, हाऊसहोल्ड्स, गुड लाईक विंडोज, ग्रिल्स, डोर्स, रेल्वेज, लाईन्स यामध्ये अशा ठिकाणी मेटलचा यूज केला जातो. त्याचं करोजन होऊ नये म्हणून त्याला वरून कोटिंग केली जाते आणि करोजनचं होऊ नये म्हणून प्रिव्हेंट केलं जातं. खिडक्याला आपण जे काही मेटल रॉड बसवतो त्याच्यावरती गंज चढू नये म्हणून त्याला वरती जे कोटिंग केलं जातं त्याच कोटिंगला प्रिव्हेन्शन ऑफ करोजन असे म्हणतात. देअर आर व्हेरियस मेथड टू प्रिव्हेंट करोजन. दिस इन्क्लूड्स इलेक्ट्रोप्लॅटिनिंग अँड कॅथोडिक प्रोटेक्शन. यामध्ये दोन मेन मेथड यूज केले जातात प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. फर्स्ट वन इज इलेक्ट्रोप्लॅटिंग, सेकंड वन इज कॅथोडिक प्रोटेक्शन. सो फर्स्ट वन इज स्टार्ट इलेक्ट्रोप्लॅटिंग. In electroplating between, it is a process by which a metal is coated with a thin layer of another metal second using electrolysis. In this way, the new metal coating protects the metal first from corrosion. इलेक्ट्रोप्लॅटिंग प्रोसेस म्हणजे काय तर यामध्ये दोन मेटल यूज केले जातात. एका मेटल वरती दुसऱ्या मेटलचा थिन लेअर म्हणजे दुसऱ्या मेटलचा पातळ थर त्याच्यावरती दिला जातो आणि त्याचं करोजनपासून प्रिव्हेन्शन केलं जातं. करोजन होण्यापासून त्याचं संरक्षण केलं जातं. इन दिस प्रोसेस ए मेटल यूज ॲज द कोटिंग, मेटल सेकंड इज केप्ट ॲज द ॲनोड अँड मेटल फर्स्ट इज केप्ट ॲज कॅथोड. दॅट इज मेटल फर्स्ट इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल, मेटल सेकंड इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. यामध्ये इलेक्ट्रोप्लॅटिंग प्रोसेसमध्ये कॅथोडिक्स अँड निगेटिव्ह टाईपचे मेटल यूज केले जातात. त्यामध्ये कॅथोडवरती निगेटिव्ह चार्ज तर ॲनोडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. तर इन दिस प्रोसेस मेटल इज यूज द कोटिंग, देन मेटल सेकंड इज केप्ट ॲज ॲनोड. यामध्ये मेटल सेकंडवरती हा ॲनोडमध्ये ठेवला जातो आणि मेटल फर्स्ट हा कॅथोडमध्ये ठेवला जातो आणि मेटल फर्स्ट इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल. तो
निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे ॲनोडला कनेक्ट केलेला असतो आणि सेकंड हा पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे कॅथोडला कनेक्ट केलेला असतो. These two electrodes are immersed in electrolyte and when power is supplied, then oxidation happens in the anode, thereby dissolving metal second ions in the electrolyte. यामध्ये दोन इलेक्ट्रोड यूज केले जाते, कॅथोडिक आणि ॲनोडिक. ते इलेक्ट्रोलाइट प्रोसेसमध्ये इलेक्ट्रोड हे डीप केले जातात कॅथोडिक अँड ॲनोडिकमध्ये. देन ऑक्सिडेशन, त्यामध्ये ॲनोडचं ऑक्सिडेशन केलं जातं आणि मेटल सेकंड्स इलेक्ट्रोलाइट्स. दिस डिझॉल्व्स मेटल सेकंड आयन आर reduced at the cathode, thereby providing a coating a metal first. यामध्ये जे काही दोन मेटल यूज केले जाते त्यामध्ये मेटल फर्स्टचं ऑक्सिडेशन होतं आणि मेटल सेकंडचं रिडक्शन होतं. या प्रोसेसमध्ये मेटल सेकंड्सचं कोटिंग मेटल फर्स्टला केलं जातं. देन इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस. द मेटल मोस्ट कॉमनली यूज ॲज द ॲनोड आर कॉपर, निकेल, गोल्ड, सिल्वर, झिंक. इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेसमध्ये कॉपर, निकेल, गोल्ड, सिल्वर, झिंक यासारखे मेटल यूज केले जातात कोटिंगसाठी. फर्स्ट पॉईंट बघितला आपण इलेक्ट्रोप्लेटिंग. देन सेकंड पॉईंट आहे कॅथोडिक प्रोटेक्शन. In cathodic protection, between the principle involved in the method is to force the metal to be protected to behave like a cathode, thereby corrosion doesn't occur. कॅथोडिक प्रोटेक्शनमध्ये मेटलचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याचं करोजन होऊ नये म्हणून त्यावरती कॅथोडिक टाईपच्या मेटलचा लेअर दिला जातो. देअर आर टू टाईप्स ऑफ कॅथोडिक प्रोटेक्शन. कॅथोडिक प्रोटेक्शनचे दोन मेन टाईप्स आहे, सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड अँड इमर्स करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. देअर आर टू मेन टाईप्स. फर्स्ट वन सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड, सेकंड वन इज इमर्स करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. फर्स्ट वन इज सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन. In this method, the metallic structure to be protected is connected by a wire to more anodic metal so that all the corrosion is concentrated at this more active metal, implies the more active metal itself gets corroded slowly, while the parent structure which is cathodic is protected. The more active metal to employ is called as sacrificial anodic. या प्रोसेसमध्ये जो दोन मेटल यूज केले जातात त्यापैकी जो ॲक्टिव्ह मेटल आहे त्याला सॅक्रिफिशियल ॲनोडिक असं म्हटले जाते. वेनेवर द सॅक्रिफिशियल ॲनोड इज कंज्यूम कम्प्लिटली इट इज रिप्लेस बाय द फ्रेश वन. मेटल कॉमनली एम्प्लॉईज आहे सॅक्रिफिशियल ॲनोड आर मॅग्नेशियम, झिंक, ॲल्युमिनियम अँड देअर अलॉयज. सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोसेसमध्ये जनरली मॅग्नेशियम, झिंक, ॲल्युमिनियम यांसारखे मेटल यूज केले जातात किंवा त्यांचे अलॉय यूज केले जातात. देन सॅक्रिफिशियल ॲनोड्स आर यूज फॉर द प्रोटेक्शन ऑफ ब्युड पाईपलाईन्स, अंडरग्राउंड केबल्स, मराईन स्ट्रक्चर, शिप हुल्स, वॉटर टँक. सॅक्रिफिशियल ॲनोडिक मेटल्सचं प्रोटेक्शन हे कुठे कुठे केलं जातं तर ब्यूड पाईपलाईन्स, अंडरग्राउंड केबल्स. आपल्या जमिनीच्या खाली जे काही पाईपलाईन्स असतात त्याच्यामध्ये जे केबल्स असतात ते केबलचं करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती जे प्रोटेक्टिंग लेअर असतो त्यामध्ये सॅक्रिफिशियल ॲनोडिक टाईपचे मेटल यूज केले जातात. त्यामध्ये नंतर मराईन स्ट्रक्चर, शिप हुल्स म्हणजे समुद्रामध्ये जे काही खाली जमिनीच्या खाली जे वायर पाईपलाईन्समध्ये असतात त्याचं करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती सुद्धा सॅक्रिफिशियल ॲनोडिक टाईपचे मेटलचं कोटिंग केलेलं असतं. त्यानंतर वॉटर टँक
पाण्याच्या टाक्यामध्ये पण आपण बघतोच असे वायरीज असतात, त्याचं पण करोजन होऊ नये म्हणून त्याला सॅक्रिफिशियल ॲनोडचं कोटिंग केलेलं असतं. त्यामध्ये जनरली मॅग्नेशियम, झिंक, ॲल्युमिनियम अँड त्यांचे अलॉय यूज केले जातात. त्यामध्ये डायग्राममध्ये बघा कॅथोडिक प्रोटेक्शन युजिंग सॅक्रिफिशियल ॲनोड. त्यामध्ये सॅक्रिफिशियल ॲनोडचे डायग्राम दिलेले आहे. त्यामध्ये ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, झिंक अँड देअर अलॉय यांसारखे सॅक्रिफिशियल ॲनोडिक मेटल यूज केलं आहे. त्यामध्ये त्या मेटलला इन्सुलेटिंग वायर कनेक्ट केलेली आहे. यामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईन्स और वेट सॉइल्स, यामध्ये वायरी जमिनीच्या खाली दाखवलेली आहे. पण त्याचं करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती सॅक्रिफिशियल ॲनोडचं कोटिंग केलेलं आहे. त्यामुळे त्या मेटलचं करोजन होत नाही. सो फर्स्ट टाईप कॅथोडिक प्रोटेक्शनचं आपण बघितलं सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन मेथड. सेकंड आहे इमर्स करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. इन दिस मेथड्स अँड इमर्स करंट इज अप्लाइड इन opposite direction to nullify the corrosion currents and current the corroding metal from anode to cathode. यामध्ये मेटलचं करोजन हे ॲनोडिक मेटल करून कॅथोडिक मेटलकडे होते. देन इमर्स करंट इज डिराइव्ड फ्रॉम डायरेक्ट करंट सोर्स लाईक बॅटरी और रेक्टिफायर और AC लाईन्स. यामध्ये इमर्स करंटमध्ये डायरेक्ट करंटसाठी बॅटरी और रेक्टिफायर यूज केले जातात. देन विथ ॲन इनसोल्युबल ॲनोड लाईक ग्राफाइट, हाय सिलिका आयर्न, क्रॅप आयर्न, स्टेनलेस स्टील और प्लॅटिनम. यामध्ये इन्सोल्युबल ॲनोड टाईपचे मेटल म्हणजे त्यामध्ये ग्राफाइट, हाय सिलिका आयर्न, क्रॅप आयर्न, स्टेनलेस स्टील और प्लॅटिनम दीज मेटल्स यासारखे मेटल त्यामध्ये यूज केले जातात. ए सफिशियंट DC इज अप्लाइड टू इन्सोल्युबल ॲनोड इन द सॉइल. यामध्ये जमिनीच्या खाली DC करंट सप्लाय करण्यासाठी जे काही वायरीज यूज केले जातात त्यामध्ये ॲनोडिक टाईपचे मेटल यूज केले जातात. ते कोणते तर ग्राफाइट, हाय सिलिका आयर्न, क्रॅब आयर्न, स्टेनलेस स्टील अँड प्लॅटिनम. देन ॲप्लिकेशन ऑफ इमर्स करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. दिस टाइप्स ऑफ प्रोटेक्शन यूज build structure such as tank and pipelines, transmission lines, towers, marine pipes, lead up ship etc. इमर्स करंट टाईपचे जे काही कवरिंग असतं ते त्यात ज्या मेटलवरती केलं त्याचं युजेस कुठं केला जातो तर पाईपलाईन्स, ट्रान्समिशन लाईन, टॉवर, मराईन पाईप्स, लेड अप शिप या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ इमर्स करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. दे कॅन बी ॲटोमॅटिकली कंट्रोल विच रिड्यूस मेंटेन्स अँड ऑपरेशनल कॉस्ट. यामध्ये इमर्स करंटचं मेन ॲडव्हान्टेजेस असं आहे की त्यामध्ये ॲटोमॅटिक सिस्टीम बसवलेली असते. या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे बघा कॅथोडिक प्रोटेक्शन युजिंग सॅक्रिफिशियल ॲनोड. लास्ट डायग्राममध्ये आपण कॅथोडिक प्रोटेक्शन युजिंग सॅक्रिफिशियल ॲनोड बघितलं आहे. यामध्ये कॅथोडिक प्रोटेक्शन बाय इमर्स करंट. यामध्ये ग्राफाइट और स्टेनलेस स्टील मेटल यूज केला आहे आणि कनेक्टिंग वायरी अंडरग्राऊंड पाईपलाईन्समध्ये कॅथोडला कनेक्ट केलेला आहे. सेकंड पॉइंट है मेटलिक कोटिंग, ॲनोडिक कोटिंग और देन मेटलिक कोटिंगमध्ये ॲनोडिक कोटिंग म्हणजे काय तर बघायचं. ॲनोडिक कोटिंग म्हणजे गॅल्वनायझेशन. ॲनोडिक कोटिंग इज ऑल्सो नोन ॲज गॅल्वनायझेशन. देन गॅल्वनायझेशन प्रोसेस. Galvanizing is the process of coating iron or steel
sheets with thin coat of zinc to prevent them from rusting by process of hot dipping to prevent from corrosion. गॅल्व्हनायझेशन प्रोसेसमध्ये काय केले जाते तर आयर्न आणि स्टीलला झिंकचं कोटिंग केलं जातं. या प्रोसेसमध्ये आयर्नचं करोजन होऊ नये म्हणून त्यावरती आयर्न मेटलला झिंकचं थिन लेअरचं कवरिंग केलं जातं, त्यामुळे आयर्नचं करोजन होत नाही. फॉर कॅरिंग आउट गॅल्व्हनायझिंग फर्स्टली द आयर्न ऑर स्टील आर्टिकल्स सच ॲज सीट्स पाईप्स ऑर वायर्स इज क्लीन बाय पिकलिंग विथ H2SO4 solution for 15 to 20 minutes at 60 to 900 degree Celsius. यामध्ये गॅल्व्हनायझेशन प्रोसेसमध्ये आयर्नवरती झिंकचं कोटिंग करण्यासाठी फर्स्टली तो आयर्न हा डायल्यूट H2SO4 मध्ये क्लीन केला जातो. त्यानंतर तो 15 ते 20 मिनटं 60 ते 900 डिग्री सेल्सिअसला ठेवलं जातं. त्यानंतर इन पिकलिंग एनी स्केल डर्ट ऑइल ग्रेस और रस्ट अँड एनी अदर इम्प्युरिटीज आर रिमूव्ड फ्रॉम द मेटल सरफेस. या पिकलिंग प्रोसेसमध्ये मेटलवरती जे काही धूळ ग्रीस रस्ट जे काही लागलेले असतात मेटलला ते क्लीन केले जातात पिकलिंग प्रोसेसमध्ये. थोडक्यात पिकलिंग प्रोसेस म्हणजे आयर्न वॉशिंग. देन दी सरफेस ऑफ बाथ इज केप्ट कन्वर्ट विथ अमोनियम क्लोराईड प्लग्स टू प्रिव्हेंट ऑक्साइड्स फॉर्मेशन. दी आर्टिकल्स इज कवर्ड विथ थिन लेअर ऑफ झिंक वेन इट इज टेकन आउट ऑफ बाथ. त्यानंतर क्लीन झाल्यानंतर मेटल तो अमोनियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये ठेवला जातो. इट इज देन पास थ्रू पेअर ऑफ हॉट रोलर्स विथ रिमूव्ह एनी एक्सेस ऑफ झिंक अँड प्रोड्यूस ए थिन फिल्म ऑफ युनिफॉर्म थिकनेस. देन इट इज annealed and finally collected slowly. अमोनियम क्लोराईडमध्ये ठेवल्यानंतर ते मेटल रॉड्स आयर्न मेटल्स हे हॉट रोलर्स आहे ते गरम केले जाते. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये जास्त प्रमाणात ती झिंकची कवरिंग झालेली ते त्या निघून जातं त्यामध्ये आणि लास्टली त्यावरती तो थिन लेअर युनिफॉर्म लेअर ऑफ झिंकचा तो मेटलवरती दिला जातो आणि त्यानंतर स्लोली कलेक्ट केले जाते. देन युजेस ऑफ गॅल्व्हनायझेशन. देन रोपिनिंग सीट्स वायर्स पाईप्स नेल्स बोल्ट्स स्क्रू बुकेट्स ट्यूब्स etc. गॅल्व्हनायझेशन प्रोसेस कशावरती केली जाते तर रुपिंग सीट्स वायर्स पाईप्स नेल्स बोल्ट्स स्क्रू बुकेट्स याच्यावरती गंज चढू नये त्याचं करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती झिंकचं थिन लेअरचं कोटिंग केलं जातं. त्यामुळे त्याचं प्रिव्हेन्शन होतं करोजनपासून. विच आर मेड ऑफ आयर्न आर प्रोटेक्टेड फ्रॉम ॲटमॉस्फेरिक करोजन बाय गॅल्व्हनायझेशन them, but galvanized utilize cannot be used to preparing and storing food stuff, especially acidic cores, since zinc gets dissolved in all acidic forming highly toxic compound. या प्रोसेसमध्ये गॅल्व्हनायझेशन प्रोसेसमध्ये मेटलचं करोजन प्रिव्हेंट केलं जातं. ते कशा मेटलवरती झिंक मेटलची आयर्नवरती झिंक मेटलची थिन लेअर फॉर्म केलं जातो. यामध्ये गॅल्व्हनायझेशन स्टील सीट कशी आहे ते दाखवले आपल्या डायग्राममध्ये. त्यावरती झिंकचे कवरिंग केले जाते कसे केले जाते यामध्ये दिले आहे. आपण प्रोसेस बघितली. सुरुवातीला आयर्न सीट घेतलं ते डायल्यूट H2SO4 ने क्लीन केलं. त्यानंतर वॉशिंग बाथमध्ये ठेवलं आणि क्लीन केलं. त्यानंतर ड्राय केलं आणि नंतर हॉट एअर मोल्टन झिंक ॲट
त्यामध्ये NH4Cl अमोनियम क्लोराईड ॲड केले. त्यानंतर पेअर ऑफ हॉट रोलर्स, ते नंतर ॲनिलीन चेंबर आणि एक्सेस ऑफ झिंक. ॲनिलीन चेंबरमध्ये ठेवून एक्सेस ऑफ झिंक, जास्त प्रमाणात जे काही झिंक कोटिंग झालं ते रिमूव्ह केलं जातं. लास्टली कलेक्टेड मेटल रॉड. अशा प्रकारे आपण गॅल्वनायझेशन प्रोसेस बघितली. थोडक्यात गॅल्वनायझेशन प्रोसेस म्हणजे मेटलवरती कोटिंग केलं जातं झिंक मेटलचं, ते करोजन होऊ नये म्हणून. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला टिनिंग. टिनिंग म्हणजे थोडक्यात कलाई करणं. आपण बघितलं आपल्या भाषेत टिनिंग म्हणजे कलाई करणं. इन टिनिंग प्रोसेस ऑफ कोटिंग टिन ऑर आयर्न. या प्रोसेसमध्ये लोखंडावरती टिनचं कवरिंग केलं जातं. आयर्न इज क्लीन विथ डायल्यूट H2SO4. त्यासाठी आयर्न हा डायल्यूट H2SO4मध्ये क्लीन केलं जातो. नेक्स्ट इट इज क्लीन विथ वॉटर अँड डायट प्रॉपरली. H2SO4मध्ये क्लीन केल्यानंतर तो वॉटरमध्ये क्लीन केला जातो आणि कोरडा केला जातो. देन आर्टिकल्स इज पास थ्रू ZnCl2 प्लस झिंक क्लोराईडचं प्लग्सकडे ते आयर्न पाठवले जातात. नेक्स्ट इट इज डिप्ड इन द मोल्टन was in tin 232 degrees Celsius. To remove excess tin, it is passed through pair of hot rollers. Lastly, it is annealed and then cooled slowly. टिनिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर आयर्नवरती टिनचं कवरिंग केलं जातं. त्यासाठी आयर्न मेटल हा फर्स्टली डायल्यूट H2SO4मध्ये क्लीन केला जातो. त्यानंतर वॉटरमध्ये क्लीन केला जातो आणि ड्राय केला जातो. त्यानंतर तो मेटलकडे झिंक क्लोराईडकडे पास केला जातो तो मेटल. त्यानंतर तो 232 डिग्री सेल्सिअसला मोल्ड केला जातो, म्हणजे गरम केला जातो. नंतर त्या प्रोसेसमध्ये एक्सेसमध्ये ते जास्त प्रमाणात टिनचं कवरिंग झालेलं असेल तर त्यामध्ये गरम केल्यामुळे ते निघून जाते आणि ते लास्टली ते कूल केले जाते आणि कलेक्ट केले जाते. देन ॲप्लिकेशन ऑफ टिनिंग. फर्स्ट वन इज टिन कंटेनर आर यूज टू स्टोर फूड्स फार्माक्युटिकल्स. and then second application is tin wire is used for soldering. टिनिंगचं ॲप्लिकेशन असं आहे की जे टिनेट कंटेनर ते मोठमोठ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये फूड स्टोअर करण्यासाठी ते कंटेनर यूज केले जाते. म्हणजे जे कलाई केलेले भांडे ते फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये यूज केले जाते. सेकंड ॲप्लिकेशन आहे टिन वायर इज यूज फॉर सोल्डरिंग. सोल्डरिंग म्हणजे आपण मेटल एकमेकांशी जॉईन करण्यासाठी सोल्डरिंग प्रोसेस यूज करतो. त्यामध्ये टिनेड वायर यूज केले जाते, टिनिंग केलेले वायर यूज केले जाते. आपण बघितलं गॅल्वनायझेशन प्रोसेस और टिनिंग प्रोसेस. देन आपल्याला आता बघायचं आहे डिफरन्स बिटवीन गॅल्वनायझिंग अँड टिनिंग. देन फर्स्ट वन इज गॅल्वनायझिंग. सो गॅल्वनायझेशन process of covering iron or steel with a thin coat zinc to prevent it from rusting. Second is tinning. Then tinning process, coating steel with a thin coat of tin to prevent it from corrosion. First point आहे गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये मेटलवरती झिंकचं कवरिंग केलं जातं, तर टिनिंग प्रोसेसमध्ये आयर्नवरती टिनचं कोटिंग केलं जातं. सेकंड पॉईंट आहे गॅल्वनायझेशनमध्ये झिंक प्रोटेक्ट्स आयर्न सॅक्रिफिशियली सिन्स इट इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न अँड डज नॉट परमिट आयर्न टू पास इन टू द सोल्युशन. यामध्ये आयर्न हा झिंक मेटलकडे पास केला जातो गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये. टिनिंग प्रोसेसमध्ये टिन प्रोटेक्ट्स द
बेस मेटल आयर्न फ्रॉम करोजन ड्यू टू नोबेल नेचर अँड हायर करोजन रेजिस्टन्स. यामध्ये टिनिंग प्रोसेसमध्ये आयर्न हा टिनकडे पास केला जातो सॅक्रिफिशियल प्रोसेसमध्ये. देन थर्ड पॉईंट्स आहे डिफरन्स बिटवीन. देन गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये इन गॅल्वनाइज आर्टिकल्स झिंक कंटिन्यू टू प्रोटेक्ट द अंडरलाइन आयर्न बाय गॅल्वनिक सेल्स ॲक्शन इवन इफ द कोटिंग ऑफ झिंक इज ब्रोकन ॲट एनी प्लेस. देन टिनिंग प्रोसेस tin protect underlying iron till the coat is intact. Any break in coating causes rapid corrosion of iron. गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये झिंकचं कवरिंग केलं जातं आणि आयर्नचं प्रोटेक्शन केलं जातं. तर टिनिंग प्रोसेसमध्ये आयर्नवरती टिनचं कोटिंग केलं जातं आणि त्याचं करोजनपासून प्रिव्हेन्शन केलं जातं. सो नेक्स्ट पॉईंट आहे डिफरन्स बिटवीन. देन गॅल्वनायझेशन देन आयडियल टेम्परेचर इज अराउंड 450 डिग्री सेल्सिअस. देन टिनिंग प्रोसेस आयडियल टेम्परेचर इज अराउंड 250 डिग्री सेल्सिअस. यामध्ये गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे 400 डिग्री सेल्सिअस यूज केले जाते आणि टिनिंग प्रोसेसमध्ये 250 डिग्री सेल्सिअस यूज केले जाते. म्हणजे गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये जास्त टेम्परेचरची गरज असते टिनिंग प्रोसेसपेक्षा. टिनिंग प्रोसेसमध्ये टेम्परेचर हे कमी लागतं. नेक्स्ट पॉईंट आहे अमोनियम क्लोराईड इज यूज ॲज फ्लक्स इन गॅल्वनायझेशन प्रोसेस अँड टिनिंग प्रोसेस झिंक क्लोराईड इज यूज ॲज फ्लक्स. गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये अमोनियम क्लोराईडचा हा फ्लक्स यूज केला जातो तर टिनिंग प्रोसेसमध्ये झिंक क्लोराईड हा फ्लक्स यूज केला जातो. आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ करोजन हा पॉईंट बघितला. त्यामध्ये 2 टाईप्स इलेक्ट्रोप्लॅटिंग और कॅथोडिक प्रोटेक्शन. त्यामध्ये कॅथोडिक प्रोटेक्शनमध्ये सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन और इमर्स करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. त्यानंतर मेटॅलिक कोटिंग बघितलं. नंतर 2 इम्पॉर्टंट पॉईंट बघितले आपण टिनिंग अँड गॅल्वनायझेशन. टिनिंग प्रोसेसमध्ये आणि गॅल्वनायझेशन प्रोसेसमध्ये काय डिफरन्स आपण ते बघितलं. डिफरन्स बिटवीन गॅल्वनायझेशन अँड टिनिंग. देन टुडेज लेक्चर आर फिनिश. नेक्स्ट लेक्चर हॅविंग स्टार्ट नेक्स्ट पॉईंट.